किराणाचं दुकान होतं, म्हणजे त्यावेळेस वाणी बाबाचं दुकान होतं. हा वाणी बाबाचं तुकाराम महाराज सोपे नव्हते. आणि तुम्ही आपल्या ज्या शेतकरी वर्गासाठी तुकाराम महाराज पहिली क्रांती काय केली की आपण राज्य सरकारला म्हणतो ना कर्जमाफी द्या कर्जमाफी द्या कर्जमाफी द्या. हे माझ्या तुकाराम महाराजांना 365 वर्ष अगोदर इंद्रायणीची कर्जमाफीचे पुस्तक फेकून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आज तर आपल्या तुकाराम महाराजांचं नाव असलं पाहिजे. कर्जमाफी तुकाराम संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजना. आपण तर लाडली बहीण हे बहीण ते बहीण आणल्या आपल्या तुकाराम महाराजांच्या नावावर दिली पाहिजे ना. हे तुकाराम महाराजांच्या नावावर हे जर आपण बुलढाणा जिल्ह्यात जर हा एवढा जर शब्द वापरला असता ना इथचे शेतकरी लोक बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना पुरा मंडप टाळ्याने वाजून असा असा हात वाजवल्या असत्या. पण आपल्याला ते नाही समजून राहिलं की कर्जमाफी तुमच्यासाठी केली तुकाराम महाराजांनी त्यावेळेस. आणि आजच्या सरकारला तुम्ही मागून परेशान झाले. तुम्हाला 3 वर्षापासून कर्जमाफी नाही देऊ राहिले. आणि एवढा जर त्या पुरुषोत्तम महाराज पाटलाच्या गावात जर शब्द वापरला असता ना टाळ्या वाजवून मंडप भरला असता. कारण काय काही लोकांना हातावर हात देऊन बसत पण टाळी वाजवायला लाजच वाटते. हे आता आपल्या गोष्टी झालेल्या आहेत. कारण की टाळी वाजवसान तुम्ही कीर्तन करायला हुरूप येते. मला हुरूप आला की गाय नचारायला येते. आणि गाय नचारायला आला की मुर्दम बोलायला आजचा सगळा मुर्दम बोला तर म्हणजे आज